परिसर या सदरात ऐकूया परिसर विज्ञान. लेखन डॉ. सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, आपल्याला विविध गोष्टींची खरेदी दररोज करावी लागते. पण खरेदी करताना पर्यावरणाचा विचार करतो का आपण? खरेदीपूर्वी काय आणि किती शिल्लक आहे, किती लागणार आहे, खरंच त्याची गरज आहे का? वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपल्याला खरेदी करायची असते, त्यावेळी आपण घरात किती व्यक्ती आहोत, आपल्याला किती प्रमाणात माल लागणार आहे, तो माल स्वस्त आहे म्हणून आपण आत्ताच खरेदी करतोय का? ज्यादा खरेदी करून तो माल कचऱ्यात तर जाणार नाही ना? याची ज्यावेळी तुम्ही दखल घ्याल त्यावेळी एक पर्यावरण प्रेमी म्हणून तुमची खरेदी प्रमाणात असेल. एखादी गोष्ट उगीच जास्त खरेदी केली आणि ती ठेवली तर ती खराब होणार असेल, फार काळ टिकणार नसेल आणि ठेवण्याची व्यवस्था आपल्याकडे नसेल तर आपण अशा वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करूच नयेत. आपल्या घरात किती माणसं आहेत हे पाहून फळं, भाज्या या गोष्टी खरेदी कराव्यात. बाजारामध्ये अनेकदा हमखास या वस्तू दिसल्या की आपण खरेदी करतो. डझनभर केळी घेऊन ठेवली तर ती संपणार नसतील तर काही कालावधीनंतर ती फेकूनच द्यावी लागतात. इथं अहमपणा, मोठेपणा आडवा येऊ देऊ नये. आपल्याला वस्तू खरेदी केल्यानंतर त्या संपणार असतील, त्या दीर्घकाळ टिकणार असतील तरच खरेदी करा. कारण बाजारामध्ये ज्यांना गरज आहे अशांना त्या खरेदी करता येत नाहीत. अशा नाशवंत वस्तू तयार करण्यासाठी कष्टकरी शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि श्रम वाया घालवायला लागलेले असतात. आपल्या अफाट खरेदीमुळे ते सर्व आपण मातीमोल करत नाही ना, हेही आपण पाहायला हवं. अनेक वेळा साड्या, कपडे, पर्स, बूट, चपला इतक्या प्रमाणात खरेदी केल्या जातात की त्या ठेवायला जागाही नसते. जर आपण वापरणार नसाल तर अशा वस्तू जास्त संख्येनं खरेदी करू नयेत. इथं पुन्हा एकदा पर्यावरणाचा विचार करा. निसर्गात या गोष्टी तयार करत असताना काही ऊर्जा खर्च झालेली असते. ती ऊर्जा आपल्याला परत मिळवता येत नाही. औषधं असतील तर किती काळ फ्रीजमध्ये किंवा फ्रीजशिवाय राहू शकतात, त्याची एक्सपायरी डेट किती आहे हे पाहणं नितांत गरजेचं आहे. आपल्याला लागणारं औषध गरजेपुरतं घेऊन ठेवलेलं असेल तर ठीक आहे. ती मिळणार नाहीत म्हणून साठा करून ठेवल्यास कदाचित निरुपयोगी होतील. खरेदी करताना त्यावर काय लिहिलेलं आहे ते पाहावं. कोणत्या प्रकारची प्रिझर्व्हेटिव्ह आणि रसायनं किती प्रमाणात वापरलेली आहेत आणि खाद्यवस्तू कुठं तयार केलेली आहेत हे ग्राहकाला माहीत असलं पाहिजे. श्रोतेहो, आपण पर्यावरण प्रेमी असाल तर बाजारात जायची घाई असली तरी जाताना खिशातून कापडी पिशवी ही नेलीच पाहिजे आणि ती विसरता कामा नये. आपण जर प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतल्या तर त्या कामानंतर आपण फेकून देतो. त्यामुळे प्रदूषणात भर होते. प्लास्टिक, थर्माकॉल अशी पॅकिंग घेण्याऐवजी साध्या पद्धतीनं पॅकिंगचा आग्रह आपण धरला पाहिजे. सर्वात महत्वाची ती वस्तू वन्य प्राणीजन्य, वनस्पतीजन्य असेल तर घेण्याचा अट्टाहास करूच नका, कारण त्यामुळे जैवविविधता नष्ट होण्याची शक्यता असते. सॉसपेक्षा आपल्या परिसरात नैसर्गिक टोमॅटो उपलब्ध असतील तर त्याचा वापर आपल्या आहारामध्ये आपण करायला हवा. खरेदी करताना गरज नसणाऱ्या वस्तू घेऊच नका. तिथं मनालाच प्रश्न विचारा की याची आपल्याला तात्काळ किंवा भविष्यात खरंच गरज आहे का? आपण पर्यावरणपूरक गोष्टीच खरेदी कराव्यात ही पुन्हा एकदा अपेक्षा आहेच. जास्त खरेदी करून कचऱ्यात त्या वस्तू टाकणे ही शरमेची गोष्ट वाटली पाहिजे. तरच आपल्या खरेदीवर आपणच बंधन घालू शकतो. म्हणून पर्यावरण प्रेमी नागरिक म्हणून आपण पर्यावरणपूरक बाबींची खरेदी करावी. परिसर या सदरात आपण ऐकत होतात परिसर विज्ञान. लेखन होतं डॉ. सुधीर कुंभार यांचं.